नमस्कार, मी संदीप देसाई. न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अमेरिकेच्या नव्या अध्यक्षाची निवड व्हायला उशीर लागणार असल्याचं स्पष्ट झालंय. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांनी सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे अमेरिकेतली निवडणूक कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. अमेरिकेतल्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली असली तरी निकाल मात्र लवकर लागणार नाहीये. डोनाल्ड ट्रम्प यांनी सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं स्पष्ट केलं आणि त्यामुळे आता कायदेशीर लढाई आणि मतमोजणीच्या प्रक्रियेनं निकाल उशिरा लागणार आहे. त्यातच वादग्रस्त ट्विट करून डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या स्वतःच्या अडचणींमध्ये भर घातली आहे. अमेरिकेतल्या निवडणुकीच्या निकालाचा वाद आता सुप्रीम कोर्टात पोहोचलाय. मतमोजणीत घोटाळा झाला असून सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय. आम्ही निवडणूक जिंकलो आहोत, पण पेन्सिल्व्हेनियात रात्रभर मतमोजणी कशासाठी सुरू आहे? मतमोजणीत घोटाळा झाला असून आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय. ट्रम्प आणि बायडन यांच्यात अटीतटीचा सामना सुरू आहे. ट्रम्प यांना काही महत्त्वाच्या राज्यात आघाडी मिळाली आहे. ट्रम्प यांनी आम्ही या निवडणुकीत विजयी होणार आहोत. निवडणुकीचा निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणे लागतोय. मिशिगनमध्ये ही विजय मिळवणार असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. मात्र डेमोक्रॅटिक पक्षावर आरोप करताना त्यांनी मतमोजणीत गोंधळ सुरू असल्याचाही आरोप केला. पेन्सिल्व्हेनियामध्ये रात्रभर मतमोजणी का सुरू आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रकाराविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. बायडन पराभूत होणार असल्यानं काही गैरप्रकार सुरू झाल्याचा गंभीर आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. तर आमची ही लीगल टीम तयार असल्याचं सांगत जो बायडन यांनी त्यांचे इरादे जाहीर केले. काही राज्यातल्या निकालांवरून असलेल्या वादावरून डोनाल्ड ट्रम्प सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावणार आहेत. This is a major fraud in our nation. We want the law to be used in a proper manner. So we'll be going to the U.S. Supreme Court. We want all voting to stop. We don't want them to find any ballots at 4 o'clock in the morning and add them to the list. Okay? It's a very sad moment. To me, this is a very sad moment, and we will win this. And as far as I'm concerned, we already have won it. तर अमेरिकेतल्या निवडणुकीचा निकाल लवकर लागणार नसल्याचं स्पष्ट झालंय. अर्थात अमेरिकेतले निकाल नेहमी उशिरानच लागतात. मात्र आता सुप्रीम कोर्टातल्या लढाईसह इतरही अनेक मुद्द्यांमुळे निकालाला विलंब होणार आहे. विलंबासाठी कोणते मुद्दे कारणीभूत ठरतायत पाहूयात त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट. We are going to win the state of Michigan again. This election is the most important one you've ever voted in. अमेरिकेचा नवा अध्यक्ष लवकर जाहीर होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यात सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तर सुप्रीम कोर्टातली कायदेशीर लढाई लवकरच सुरू होतीये. अमेरिकेतल्या निवडणुकीत यावेळी कोरोनाच्या संकटामुळे पोस्टल मतांचं प्रमाण वाढलंय आणि पोस्टल मतांचं हेच प्रमाण निकाल उशिरानं लागण्यास कारणीभूत ठरतंय. अमेरिकेतील कायदेशीर जाणकारांनी यावेळेला कायदेशीर वादात पोस्टल मतं अटकतील अशी शक्यता वर्तवली होती. फ्लोरिडामधील मतपत्रिकांच्या डिझाईनमध्ये गोंधळ झाला होता आणि कायदेशीर चुकाही झाल्या होत्या. त्या आधारे खटला दाखल झाला होता. आत्ताची ही जी परवा पडलेली मतं आहेत, 3 तारखेला पडलेली मतं आहेत, ती मतं पाहिल्यानंतर 2 उमेदवारांमध्ये जर अंतर पडलेल्या मतांच्या पेक्षा जास्त असेल तर ती मतं मोजतच नाहीत. परंतु अंतर जर कमी असेल तर ती मतं मोजतात. म्हणजे उदाहरणार्थ समजा दोघांमध्ये आता सध्या 5 लाखाचं अंतर आहे आणि आधी पडलेली मतं जर 7 लाख असतील तर ते मोजलं जातं. आता हे पाहिल्यानंतर शक्यता अशी आहे की जिथे हा फरक काही 70-80 हजाराचा आहे किंवा 1 लाख 1.5 लाखाचा आहे, तिथे मतं जर मोजली तर शक्यता अशी आहे की ती मतं ही बायडनच्या बाजूने असण्याची शक्यता आहे. यंदाच्या निवडणुकीत 10 कोटी मतदारांनी मतदानाच्या आधीच मतदान केलं होतं. त्यासाठी 16 कोटी मतदारांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. सध्या ज्या मतांची गणना सुरू आहे ती 3 नोव्हेंबर रोजीची असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे जवळपास अर्धी मतं मेलच्या माध्यमातून नोंदवण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे. अर्थात
छोट्या राज्यांमध्ये दोन्ही मतांची गणना सुरू आहे. मात्र मोठ्या राज्यांमध्ये या मतांची गणना होण्यासाठी काही दिवस लागू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आलाय. एकीकडे मतगणनेला लागणारा वेळ आणि दुसरीकडे सुप्रीम कोर्टातला खटला यामुळे निकाल कधी लागणार हे सांगता येणं अवघड झालंय. कारण सुप्रीम कोर्टातली सुनावणी लवकर पूर्ण होणार नाहीये, त्यावर निकाल यायला वेळ लागणार आहे. आता तिकडले जे निवडणूक घेणारी माणसं आहेत त्यांनी हे आरोप फेटाळून लावलेत, परंतु हे सगळं तोंडातोंडी झालं. प्रत्यक्षामध्ये हे आरोप उद्या जर ट्रम्पनी केले तर ते कोर्टात जाऊ शकतात आणि ते कोर्टात गेले तर ती सगळी मतं तपासा आणि सह्या बरोबर आहेत की नाही बघा, पत्ते बरोबर आहेत की नाही बघा, असं करून मग वेळ लागेल आणि मग काय सांगता येत नाही काय होईल ते. एखाद वेळेस शक्यता अशी की आउटराईट सुप्रीम कोर्ट ते रिजेक्टच करून टाकेल, नाही काही नाही आहे संपवा. आता बघायचं काय होईल ते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आपण बघतोय की अमेरिकेतल्या अनेक राज्यांमध्ये अद्यापही मतमोजणी सुरू आहे. बहुमतासाठी 270 इलेक्टोरल मतांची आवश्यकता आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यापैकी कोणता उमेदवार हा जादू आकडा प्राप्त करतो याकडे फक्त अमेरिकेचंच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. अमेरिकेतल्या मतमोजणीचे आकडे ट्रम्प आणि बायडेन यांना चांगलाच धक्का देणारे आहेत. डोनाल्ड ट्रम्प विजयी होतील असा अंदाज जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला होता. मात्र मतमोजणी जो बायडेन यांनी चांगलीच मुसंडी मारली आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यावर काही तासातच जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पिछाडीवर टाकलं. पिछाडीवर असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी जोरदार कमबॅक केलं. स्विंग स्टेटमध्ये ट्रम्प यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे, त्यामुळे ट्रम्प समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. बायडेन यांच्यापेक्षा जवळपास 100हून अधिक इलेक्टोरल मतांनी पिछाडीवर असलेल्या ट्रम्प यांनी पिछाडी भरून काढली. त्यामुळे उत्साहित झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांसमोर येऊन जिंकण्याचा दावा केलाय. Winning Michigan, I'll tell you, I looked at the numbers. I said, "Wow." मतदारांनी पुन्हा विश्वास दर्शवल्यानं डोनाल्ड ट्रम्प यांनी आभार मानलेत, तर जो बायडेन यांनी शेवटचं मत मोजलं जाईपर्यंत प्रतीक्षा करू असं स्पष्ट केलंय. We're getting ready for a big celebration. We were winning everything, and all of a sudden it was just called off. The results tonight have been phenomenal, and we are getting ready. I mean, literally, we were just all set to get outside and just celebrate something that was so beautiful, so good. अमेरिकेच्या निवडणुकीत काही राज्य ही पारंपरिकदृष्ट्या डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षांसाठी बालेकिल्ला समजली जातात, तर काही राज्यांचा कल कोणत्याही निवडणुकीत स्पष्ट नसतो. अशा राज्यांना स्विंग स्टेट म्हटलं जातं. अशी 12 राज्य आहेत. त्यातील 12 पैकी 10 राज्यांनी 4 वर्षांपूर्वी ट्रम्प यांच्या पारड्यात मतदान केलं होतं. अटीतटीच्या लढतीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या फ्लोरिडा, टेक्सास या राज्यांमध्ये विजय मिळवला. अध्यक्षपद कायम राखण्यासाठी ट्रम्प यांना फ्लोरिडामध्ये विजय मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. काही वेळेला हे तुम्हाला सांगतो की 70-72 हजार मतांच्या फरकाने तिकडला उमेदवार निवडून येतो. त्यामुळे ह्या राज्यांवर साधारणपणे दोन्ही बाजूचे लोक हल्ला करतात की तिथे जाऊन लोकांना आपल्याकडे ओढायचा प्रयत्न करतात. ही जी बॅटल ग्राउंड स्टेट्स आहेत त्याचं कारण मतांमधला फरक कमी असतो आणि तिथे इकडले तिकडले मतं होत असतात. ही अमेरिकेतल्या निवडणूक व्यवस्थेचं एक वैशिष्ट्य आहे. फ्लोरिडामध्ये एकूण 29 इलेक्टोरल वोट्स आहेत. 2000 सालापासून अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्या उमेदवारानं फ्लोरिडामध्ये विजय मिळवलाय त्याने पुढे अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. फ्लोरिडाशिवाय कोणत्याही रिपब्लिकन उमेदवारानं व्हाईट हाऊसची शर्यत जिंकलेली नाहीये. 2016 मध्ये ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांच्यावर फ्लोरिडात फक्त 1% मताच्या फरकानं विजय मिळवला होता. जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प दोघांनी फ्लोरिडामधल्या प्रचारावर विशेष भर दिला होता. ट्रम्प यांनी ओहियो आणि लोवामध्ये सुद्धा विजय मिळवलाय. सध्याच्या मतमोजणीच्या निकालानुसार फ्लोरिडा, टेक्सास ही राज्य जिंकल्यामुळे ट्रम्प यांना इलेक्टोरल वोट्सचा 200चा पल्ला ओलांडता आलाय. सध्या काही राज्यांमध्ये ट्रम्प आघाडीवर आहे, त्यामुळे बायडेन यांच्या समोर अधिक आव्हान असणार आहे. फ्लोरिडामध्ये ट्रम्प यांनी बाजी मारली. सध्या बायडेन यांनी एरिझोना, मिनेसोटा, व्हर्जिनिया आणि कोलोराडो या राज्यांमध्ये विजय मिळवलाय. 8 राज्यांमध्ये ट्रम्प यांनी मिळवलेली आघाडी ही सुमारे 10% इतकी आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
यानंतर या विशेष कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. मात्र ब्रेक नंतर पाहणार आहोत अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा कसा प्रभाव होता त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट. या विशेष कार्यक्रमामध्ये ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेच्या निवडणुकीत हिंदुत्वाचाही चांगलाच प्रभाव पाहायला मिळाला. तिथल्या दोन्ही पक्षांनी हिंदू मतांसाठी अभियान सुरू केलेलं होतं. बघूया एक रिपोर्ट. Indian people would be voting for Trump. What in God's name are we doing? It's embarrassing and it's dangerous. We have great support from India. अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आता अमेरिकेच्या निवडणुकीतही हिंदुत्वाचा रंग चांगलाच चढलाय. रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक या दोन्ही पक्षांनी हिंदू मतांना आकर्षित करण्यासाठी मोठं अभियान सुद्धा चालवलं. अमेरिकेत भारतीय वंशाचे 45 लाख नागरिक आहेत. त्यातले 20 लाखांपेक्षा अधिक हिंदू आहेत. इतकंच नव्हे तर तब्बल 8 राज्यात ही मतं निर्णायक आहेत. 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना तब्बल 16% भारतीयांची मतं मिळाली होती. याच 45 लाख मतांवर डोळा ठेवून दोन्ही पक्षांनी हिंदू अस्मितेला गोंजारलंय. अमेरिकेतल्या दोन पक्षांनी हिंदू मतांसाठी अभियान चालवल्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. रिपब्लिकन पार्टीनं हिंदू व्हॉइस फॉर ट्रम्प तर डेमोक्रेटिक पार्टीनं हिंदू अमेरिकन्स फॉर बायडन हे अभियान चालवलं. ट्रम्प यांनी हिंदूंच्या विरोधातले अपराध रोखण्याचं आश्वासन दिलंय. बायडन यांनी सुद्धा तोच नारा दिला. हिंदूंच्या विरोधातले अपराध आणि हिंदूंच्या प्रार्थना स्थळावरचे हल्ले हा मुद्दा सुद्धा गंभीरपणे प्रचारात मांडण्यात आला. ट्रम्प आणि मोदी यांच्या मैत्रीचं गुणगान सुद्धा करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणतीही कसर सोडली नाही. इलेक्टोरल कॉलेज है. इलेक्टोरल कॉलेज में एग्जाम्पल उदाहरण के लिए टेक्सास राज्य के 38 वोट हैं. 270 वोट जो पाएगा वो जीत जाएगा. तो 38 वोट एक ही राज्य से अगर आ रहे हैं तो इसलिए भारतीय आबादी वहां है. और भारतीय आबादी आमतौर पे इनको वोट नहीं देती रही है. लेकिन इस बार नरेंद्र मोदी के मित्र के रूप में अपने को इन्होंने प्रस्तुत करके उसका फायदा लिया है और उसकी वजह से इनको फायदा हो रहा है. कमला हॅरिस यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून घोषित करून डेमोक्रेटिकनं हिंदू कार्ड खेळलंय. My grandfather would take me on his morning walk. All of his buddies who also were great leaders, and they would talk about the importance of fighting for democracy. कमला हॅरिस यांनी त्यांची भारतीय ओळख ठळकपणे मांडली. पूरी की पूरी हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव का इलेक्शन होना है. 2/3 सेनेट का चुनाव होना है. राष्ट्रपति का उपराष्ट्रपति का आप देख ही रहे होना है. और राज्यों के जो सदन है उनका भी चुनाव होना है. तो बड़ा चुनाव है और कैंपेन और सारी चीजें भारत की तरह ही होती हैं वहां. अमेरिकेत पहिल्यांदाच धर्माच्या आधारावर आणि हिंदू धर्माला महत्त्व देऊन आता निवडणूक लढवण्यात आली. आता भारतीय वंशाच्या मतदारांनी कोणत्या पारड्यात मतं टाकली आहेत हे लवकरच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे आता अमेरिकेत मतमोजणीचा जो घोळ झालेला आहे, निकाल कधी लागतात आणि कोण बाजी मारतंय, बायडेन की ट्रम्प, याची उत्सुकता संपूर्ण जगाला लागली आहे. यानंतर या विशेष कार्यक्रमात इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.